नमस्कार. मी स्नेहल शेलटकर्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज मी बनवणार आहे पनीर मटार पुलाव. तो कसा करायचा आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते आता आपण बघणार आहोत. 2 वाट्या बासमती तांदूळ जे धुवून भिजवून घेतलेले आहेत आणि त्याच्यातलं पाणी काढून त्याच्यात 1 चमचा साजूक तूप घालून ठेवलेलं होतं. साजूक तूप नसेल तर तेलही घालू शकता. 1 बाउल मटार, 1 बाउल पनीर, पनीर ह्या पीसमध्ये कापून घेतलेले आहेत. 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. 1 कांदा बारीक चिरून घेतलाय. लाल मिरची पावडर 1 चमचा आहे. अर्धा चमचा गरम मसाला आहे. खडा मसाला आपल्याला लागणार आहे. 7-8 वेलची घेतली आहेत. त्याच्यातच एक टोक असं आपल्याला काढायचं आहे, पूर्ण वेलची उघडायची नाहीये. अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतलाय. 4 काळी मिरी घेतल्यात आणि 4 लवंग घेतलेल्या आहेत. 2 चमचे दही लागणार आहे आपल्याला. 2 हिरव्या मिरच्या ज्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत. 2-3 कढीपत्त्याची पानं लागणार आहेत. थोडेसे मनुका लागतात. 10-15 मनुका आणि 10-15 काजू आहेत. हळद आहे, हिंग, राई, जिरं, चवीनुसार मीठ, 2 चमचे साजूक तूप आणि फोडणीसाठी तेल. आता आपण बघणार आहोत पनीर मटार पुलाव कसा करायचा आहे ते. सर्वात प्रथम मी कुकरमध्ये तेल घालते. एक अंदाजे 2 चमचे तेल मी टाकत आहे, त्याच्यामुळे आपली फोडणी व्यवस्थित होईल. तेल जरा तापलं की आपण त्याच्यात हळद, एक अर्धा चमचा हळद टाकली आहे. राई टाकली आहे. राई जर तडतडायला आली की मी त्याच्यात जिरं टाकते. पाव चमचा हिंग टाकलेला आहे. मिरची टाकून घेते आणि कढीपत्ता टाकते. खडा मसाला आता त्याच्यात टाकते. थोडंसं परतून घेतलं. आता कांदा टाकणार आहोत. कांदा आता मी जरा लाल होईपर्यंत आपण 5 मिनिटं थांबूया. तोपर्यंत कांदा आपला लाल होईल. कांदा आपला बऱ्यापैकी लाल झालाय. आता मी त्याच्यात टोमॅटो टाकते. एक टोमॅटो आपण 2 मिनिटांसाठी शिजण्यासाठी ठेवूया. टोमॅटो आपला अर्धवट शिजलेला आहे. आता मी त्याच्यात मटार घालते. एक चमचा चिली पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकते. अंदाजे 2 मिनिटांसाठी मी त्याला शिजायला ठेवते. आपलं मटार, कांदा, टोमॅटो अर्धवट शिजलेला आहे. आता मी त्याच्यात तांदूळ टाकते, जे मी ऑलरेडी 10 मिनिटांसाठी भिजत ठेवलेले होते. पाणी काढून भिजवत ठेवायचे. आता ह्याच्यात मी पनीरचे पीसेस घालणार आहे. ज्याला कोणाला कमी तिखट हवं असेल तर कमी घालू शकता. आता एक तांदूळ 2 मिनिटांसाठी गरम झाला. आता मी त्याच्यात पनीरचे तुकडे टाकते. सर्वात शेवटी मी त्याच्यात दही घालणार आहे.
मीठ घालते आहे, ज्याने त्यांनी चवीनुसार मीठ घालावे. दही टाकते 2 चमचे. त्यांनी काय होतं, भात मोकळा होतो. थोड्याशा मनुका टाकूया. आणि हे जे मी काजू जे ठेवलेले आहेत ते आता मी दुसऱ्या गॅसवर तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. तोपर्यंत या पनीरला आणि भाताला जरा शिजू दे. मी आता त्याच्यात पाणी घालणार आहे. हा मी जो पुलाव बनवणार आहे त्याला मी शिट्टी बिलकुल करणार नाही आहे. हा विदाऊट शिट्टीचा पुलाव मी कसा करायचा हे तुम्हाला दाखवत आहे. पाणी थोडंसं अजून लागणार आहे. पाण्याचं प्रमाण कसं टाकायचं ते मी तुम्हाला दाखवते. हा जो आपला चमचा आहे तो जिथपर्यंत आपले तांदूळ किंवा भाज्या जिथे आपल्याला हा चमचा टच होतो तिथपासून एक आपल्या बोटाच्या एकापर्यंत आपल्याला पाणी घालायचे असते. हे एवढेच आपल्याला पाणी घालायचे आहे. ह्याच्यावर जर आपण पाणी घातले तर तो भात चिकट होतो. छानपैकी ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्याला शिट्टी लावायची नाही आहे, फक्त झाकण लावायचं आहे. सुरुवातीची 5 मिनिटं गॅस मोठ्या आगीवर ठेवते. 5 मिनिटं आपण थांबूया. आपली 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि साईडनी त्याला 2 चमचे तूप घालायचे. परत एकदा ढवळूया. साईडनी तूप घातल्याने काय होतं, हा पुलाव खाली लागणार नाही. आता आपल्याला गॅस बारीक करून 5 मिनिटांसाठी ठेवायचा आहे. तोपर्यंत आता आपण काजू तळून घेऊया. दुसऱ्या गॅसवर मी एक फ्राय पॅन ठेवलाय. त्याच्यात काजू आपण परतून घेणार आहोत. काजू हे मी घेतले आहेत, हे आपल्याला जरासे लालसर होईपर्यंत परतायचे. काजू आपले लालसर झालेले आहेत. आता आपण त्याला बाउलमध्ये काढून घेऊया. आपली 5 मिनिटं झालेली आहेत. गॅस बारीक होता इतका वेळ. आता आपल्याला गॅस बंद करायचा. वाव, छान टेम्पटिंग पुलाव आपला तयार झालेला आहे. हा बघा, आपला हा पुलाव छान रेडी झालेला आहे, गरम गरम. आणि त्याचा एकूण एक तांदूळ जो आहे तो असा सेपरेट झालेला आहे. मस्तपैकी पुलाव झालाय. आता ह्याच्यावर आपण तळलेले काजू घालणार आहोत. हा जो पुलाव आपल्याला पनीर पुलाव जो आपण केलेला आहे तो आता तुम्ही बनवायला घेणार असालच. त्यापूर्वी शेलटकर्स किचन ह्या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब अशासाठी की याच्यापूर्वी आणि ह्याच्यानंतर जे मी व्हिडिओ अपलोड करणार ते तुम्हाला सर्व दिसू शकतील. वेळात वेळ काढून तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आपण लवकरच भेटूया शेलटकर्स किचन ह्या माझ्या चॅनलच्या नव्या रेसिपी सोबत. तोपर्यंत नवीन नवीन पदार्थ खात रहा, बनवत रहा आणि मुख्य म्हणजे मजेत रहा.